भाजप आता तिसरा पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली। त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर संशयाची सुई येऊन थांबली। अशोक चव्हाण खरंच काँग्रेसच्या वाट्यावर आहेत का? पाहूयात या रिपोर्टमधून। अशोक चव्हाण भाजपात येण्यास उत्सुक। खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा खळबळजनक दावा। भाजपात कुणी आल्यास स्वागतच, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकामागोमाग फूट पडली आणि या पक्षांचे दोन तुकडे झाले। या राजकीय भूकंपानंतरही अधूनमधून फोडाफोडीच्या चर्चा सुरूच असतात। भाजपाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याचा हवाला देत खळबळजनक दावा केलाय। काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट चिखलीकर यांनी केला, त्यामुळे खळबळ उडाली आहे। चव्हाण यांच्या कारखान्याची थकमी महाविकास आघाडीनं केली नसून भाजपा नेत्यांनी त्यांना मदत केल्याचा संदर्भ चिखलीकर यांच्या दाव्यामागे आहे। भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे, कारण मी 1 वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता। शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर भाजपात तिसरा पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी सभागृहातच केलं होतं। त्यानंतर तिसरा पक्ष म्हणजे काँग्रेस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यात बावनकुळेंनी देखील भाजपात येणाऱ्यांचं स्वागत करू असं प्रत्युत्तर दिलं होतं। गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतोच नाहीये काढतोच आहे। चांगलं भाषण होतं की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे, अध्यक्ष महोदय, ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे। आम्ही कोणाकडेच पक्ष फोडत नाही, आम्ही कोणाकडे जातही नाही पक्ष फोडायला, पण हा दुपट्टा जर कोणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आम्ही नक्की करतो। माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांची ही पहिलीच वेळ नाहीये। अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत, त्यांनी आता विचार करायला हवा असं म्हणत भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना भाजपा प्रवेशाची खुली ऑफर दिली होती। अशोक चव्हाण यांच्यासोबत 3 नेते आणि 9 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे अशा चर्चाही मध्यंतरी सुरू झाल्या होत्या। शिवसेना राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर अशोक चव्हाण काँग्रेसमधील नाराजांचा गट घेऊन भाजपात प्रवेश करणार असंही बोललं जात होतं। काँग्रेसमध्ये इतरही बडे नेते असताना अशोक चव्हाणांच्याच नावाची चर्चा का होते, यामागे देखील राजकीय गणितं आहेत। अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श सोसायटी घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यामुळे चव्हाण अडगळीत फेकले गेले। त्यांचं राजकारण संपल्याचं देखील बोललं जात होतं, पण या कठीण प्रसंगाला ते धैर्यानं सामोरे गेले आणि राजकारणात दमदार पुनरागमनही त्यांनी केलं। 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजयी झाले। याशिवाय शेजारच्या हिंगोली मतदारसंघातून त्यांनी दिवंगत राजीव सातव यांना देखील निवडून आणलं होतं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी काँग्रेस केवळ 2च जागांवर विजयी होऊ शकली होती। मोदी लाटेमुळे काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला होता, पण मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी आपला बालेकिल्ला ढासळू दिला नव्हता। ही बाब
त्यांचं राजकीय महत्त्व अधोरेखित करते. याशिवाय अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात गृहमंत्री पदासारखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. चव्हाण घराणं हे गांधी परिवाराचे कट्टर समर्थक मानले जातात. अशा परिस्थितीत चव्हाण भाजपामध्ये आले तर काँग्रेस विरोधात एक वेगळा मेसेज मतदारांमध्ये जाईल असा भाजपाचा होरा दिसतोय. लोकसंपर्क, संस्थात्मक जाळं आणि कार्यकर्त्यांचं मोहोर या त्रिसूत्रीच्या बळावर चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीतही तग धरलाय. त्यामुळे काँग्रेसचा हा मोहरा गळाला लावून नांदेड काबीज करण्याचा भाजपाचा डाव असण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.